ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलउद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. मंडळी, 2-3 दिवसापूर्वी मी एक व्हिडिओ टाकला होता. त्या व्हिडिओचं टायटल होतं, म्हणजे नाव काय, की आपल्या जवळची संबंधित व्यक्तीच आपल्याला त्रास देऊ शकतात अथवा तेच आपलं वाटोळं करू शकतात, असं होतं. तर बऱ्याच मंडळीनं तो व्हिडिओ पाहिला, प्रतिक्रिया दिल्या मला व्हॉट्सअपला. खरंय म्हटले. तर याच विषयाला धरून मी आज तुम्हाला माझ्या जीवनामध्ये असे अनेक किस्से आलेले आहेत, असे नकारात्मक व्यक्तीच्या सहवासाचे. पण एक 2-4 वर्षापूर्वीचा मी एक किस्सा सांगतो तुम्हाला. म्हणून मला हे जे अनुभव असतात त्या अनुभवाद्वारेच मी तुम्हाला अशी माहिती देत असतो. तर झालं काय, 4-5 वर्षाखाली एक व्यक्ती माझ्या ह्याच्यामध्ये आपल्या ह्या यूट्यूबद्वारे संबंधात म्हणजे थोडी आली माझ्या, जे यूट्यूबद्वारे व्हिडिओ बघून वगैरे. आणि असं बघता बघता ती दुःख व्यक्त करतात. आता माझं कसं आहे, एखाद्यानं मला दुःख सांगितलं की मला त्या व्यक्तीविषयी क्यू येते. एक माझा नैसर्गिक स्वभाव आहे तो. कुठल्याही व्यक्तीबद्दल कुणी मला त्याचं दुःख सांगितलं की मला वाटतं काहीतरी हिच्यासाठी करावं. हा स्वभाव गुण आहे माझा. आणि माझा पेशा बी काय, महाराजाचा आहे. आपल्याला शरण आलं की त्याला मरण नाही, असं प्रकार. की ह्या उद्देशानं मी समजा त्या व्यक्तीशी समजा मी बोलत राहिलो, तिनं दुःख व्यक्तीचं आपण मार्गदर्शन करत राहिलो. आणि करता करता म्हणजे चांगली मैत्री झाली समजा. म्हणजे आता ते नियमितपणे फोन करणं, मेसेज करणं, ह्या गोष्टी चालू लागल्या. आणि खरं पाहिलं तर मी बी त्यांचं ऐकू लागलो. त्याचं कारण बी कसं होतं की ती व्यक्ती खूप चांगली होती. चांगली, सगळ्या मनानं चांगली, निर्मळ मनाची, सगळं म्हणजे तसं काही प्रॉब्लेम नव्हता. त्याच्यामुळं मला अशा व्यक्तीशी बोलायला बरं वाटतं. आता आपल्यापैकी बी खूप जण बोलतात मला. मला कळतं ती समोरची व्यक्ती चांगली की मग मी बोलतो, खूप बोलतो, समजावून सांगतो. तसं या व्यक्तीच्या बद्दल बी मला तसं होतं. कारण ती व्यक्ती ज्यावेळेस हृदयातून बोलत असे त्यावेळेस मला त्या व्यक्तीविषयी कळकळ वाटायची की आपण हिच्यासाठी काहीतरी करावं, जेणेकरून हिचं दुःख नाहीसं करावं, असं वाटायचं. जी समस्या वगैरे काही सांगत असं. त्याच्यामुळं मी समजा आम्ही संबंध सारखं म्हणजे दररोज जसं तुम्हाला मेसेज करतो की सकाळी शुभ प्रभात वगैरे, अगर इतर मंत्र वगैरे पाठवतो, तसंही मंत्र वगैरे पाठवणं मी पूर्वीपासूनच चालू आहे माझं. आता जे का माझ्याकडे जोडलेले आहेत पूर्वी तुम्हालाही माहीतच आहे. तर अशा पद्धतीनं माझं चाललं होतं, व्यवस्थित चाललं होतं. मग त्या व्यक्तीला बी काय व्हायचं की बाबा सगळ्या आपण काय आपल्याला अडचण आली, काय टेन्शन आलं, काय असं ती माझ्यापाशी बोलून दाखवायची फोनवर. आणि मी त्या गोष्टीत सांगत राहायचो. मी जसं तुम्हाला सांगतो मी, सांगत राहायचं. मग चाललं म्हणजे आमचं असं बरेच दिवस चाललं. आणि मग कालांतराने दीक्षा पण घेतली आपल्याकडून. माझ्या माहितीहून 2019 मध्ये घेतली असेल बहुतेक. तर दीक्षाही घेतली माझ्याकडून. मग दीक्षा घेतल्यानंतर तर मग जास्त जवळीक आली. कारण मी दीक्षा घेतलेल्या व्यक्तीला मी जास्त म्हणजे बारीक समजावून सांगतो. आता इतर लोकांचं वेगळं असतं, पण माझ्याकडून दीक्षा घेतल्यानंतर मग मी शपथ घेतलेली असते. ओंकारेश्वर चरणी शपथ घेतो की मी या कुठलीही व्यक्ती म्हणजे दीक्षा घेतली की ती मी तिचं सर्व बघेल, तिला वेळोवेळी मदत करेल, अडीअडचणीला वगैरे मदत करेल, अशी एक शपथच असते ना.
की बाबा कुठेही अडचणीत असेल, जे मला माहीत आहे, ज्या गोष्टी मला कळतात त्या गोष्टी मी वेळोवेळी सांगेल, असा एक नियम आहे आमचा. म्हणजे माझा नियम आहे म्हणा थोडक्यात. तर त्या पद्धतीने दीक्षा घेतल्यानंतर मग काही सांगितलं तरी मला त्याच्यावर तोडगा वगैरे काढणं, सांगणं वगैरे अशा गोष्टी. आणि त्यावेळेस बऱ्यापैकी प्रगती झाली तिची. म्हणजे समजा तिचं जे काय दुःख होतं, काय होतं, त्याच्या टेन्शनमुक्त मी करत गेलो. हं? करत गेलो. त्याचा अनुभवही थोडाफार त्यांना चांगला आलेला होता. काही गोष्टी घेणं देण्याचे काय होते त्यांच्या व्यवहारातले ते पण सुरळीत चालल्या. इथे काही प्रॉब्लेम नाही. आता प्रश्न काय आहे की मी काय म्हटलं की एखाद्या व्यक्तीला तिच्या सहवासामध्ये जर खराब व्यक्ती आली, नकारात्मक विचाराची आली, अथवा तिच्या मनामध्ये वाईट म्हणजे विचार असतील, अशा व्यक्तीच्या सहवासात राहिल्यानंतर माणूस तसा बनतो. आणि बनतो ते बनतो, पण त्या माणसाची अधोगती पण होते. आणि त्याच्याबरोबर आता समजा मी उदाहरण, आता सध्या मी चांगला आहे उदाहरण एक घेऊया, आणि एखादी व्यक्ती खराब व्यक्ती माझ्या सहवासात आली, तर माझं मन अथवा ही समजा माइंड्स वगैरे आहे ते सगळं बिघडतं. आणि बिघडल्यानंतर मी जी काही गोष्ट सांगतो अथवा काही कुणाला माझ्या बघण्याचा दृष्टिकोन ते सुद्धा बदलतो. म्हणजे त्या व्यक्तीमुळे मी बिघडलो, माझ्यामुळं इतर बिघडले. आलं का लक्षात तुमच्या? तसाच हा प्रकार झाला तिच्या बाबतीत. तिचं आता सगळं बदललं होतं, ती सगळं व्यवस्थित चाललं होतं. चालता चालता मग तिच्या जीवनामध्ये एक व्यक्ती आली. आणि ती व्यक्ती आल्यानंतर ती व्यक्ती आता माझ्यापेक्षा सहवास त्या व्यक्तीचा जास्त झाला. आता मी चांगलं, ती चांगली, चाललं, पण माझ्यापेक्षा ती व्यक्तीचा संवाद जास्त, माझा काय फोनवरनंच फक्त. पण ती व्यक्ती तिच्या अत्यंत जवळ आली. मग जवळ आल्यानंतर तिचे विचार, तिची नकारात्मक ऊर्जा, आपण दुसऱ्याला नजर लागणं ह्या गोष्टी म्हणतोत ना, तशी व्यक्ती तिच्या सहवासात आली. आणि त्यामुळे काय झालं, मुळात ही व्यक्ती बिघडू लागली थोडक्यात. मी तर म्हटलं ना की वाण नाही पण गुण लागतो माणसाला, तसा हा प्रकार झाला त्याच्यामध्ये. आता हे मला बरेच दिवस कळलं बी नाही, कारण माझ्या मागे व्याप भरपूर असतो, खूप असतो. आता काही कमी लोक आहेत का माझ्याकडे, मग तेवढ्या ह्याच्यातून मी कशाला तिकडे लक्ष देतो. पण त्या बिघडलेली व्यक्ती होती ती, मग ते जिचा माझा संबंध येत होता फोनद्वारेही, आणि ती व्यक्ती एखाद्या वाईट व्यक्तीच्या सहवासात जास्त प्रमाणात राहायला लागली. मग त्याचा सहवास झाल्यामुळे ही जी चांगली व्यक्ती होती ती दूषित झाली, बिघडली, थोडक्यात म्हणूया आपण, बिघडली. म्हणून ती बिघडली, पण ती बिघडल्यामुळं माझा कॉन्टॅक्ट होत होता ना, मग तिचे जी टेन्शन आहेत ती खूप वाढले. त्या नकारात्मक विचाराच्या व्यक्तीच्या सहवासात असल्यामुळे तिचे टेन्शन वाढले. आणि तिचे टेन्शन वाढल्यामुळं ती ज्यावेळेस मला कॉन्टॅक्ट करायची, आता समजा काही ताण आला, कुठला आला केल्यानंतर, मी ते फोन ऐकल्यानंतर अगर फोन आले की मला पण ताण यायला चालू झाला. थोडं काही झालं की फोन करणे मला, अथवा मेसेजद्वारे सांगणे, असं झालं, तसं झालं, अमुक झालं वगैरे वगैरे, की मग ते मला ताण यायचा त्या गोष्टीचा. अगोदर काही नव्हतं, अगोदर ताण वगैरे काही येणं वगैरे काही प्रकार होत नव्हता एवढं. मला ते व्यक्तीचा बिलकुल ताण, कारण ती चांगली होती सुरुवातीला, ते खूप चांगली, आणि मुळात पण चांगली ते. पण दुसऱ्या नकारात्मक विचाराच्या व्यक्तीच्या सहवासात आल्यानंतर ती बिघडली. आणि ती बिघडली म्हणून मला बिघडायला चालू झालं, कारण माझा सहवास फोनद्वारे संवाद शब्द हे मी बारकाईनं ऐकतो ना, म्हणजे असं वरच्यावरी ऐकत नाही. मग अगोदरच मी कुणाला बद्दल मला आपुलकी वाटते, मग मी ती शब्द, मला हे कळतच नव्हतं की नेमकं असं काय होईल ते. ती तिकडं काय सहवासात आली, काय झालं, पण मला ते तिचं बोलणं म्हणजे मला त्रासदायक ठरायला लागलं. एवढं त्रासदायक ठरायला लागलं ते,
म्हणजे वाईट बोलत नव्हते ते काही, पण ते बोलल्यानंतर, फोन आल्यानंतर माझं डोकं दुखायचं, भयंकर डोकं दुखायचं. हं? आणि माझी चिडखोरपणा चालू झाला, म्हणजे माझ्यामध्ये चिडखोरपणा झाला, कारण तिच्यासारखं मला पण व्हायला लागलं. म्हणजे तिला जसा त्रास होत होता आणि तो त्रास माझ्याकडे पण यायला लागला. पण मला नेमकं कळायला गेलं की ही कशामुळं. मग त्याच्यामुळं मी म्हणायचं असं कसं काय होतंय. मग माझी पण चिडचिड होईल, मी सुद्धा कधी कधी चिडून बोलायला लागलो. हं? एवढं माइंड खराब झालं म्हणतात माझं, की विचाराची सोय नाही. फार खराब झालं. आणि हे असं 1-2 वर्ष चांगलंच, म्हणजे असं चकमक चकमक उडायला लागली सारखी. आणि मला कळायला गेलं की बाबा हे काय होतंय, काय होतंय आणि काय नाही. आणि अशा ह्याच्यामध्ये माझ्याकडून एवढ्या चुका झाल्या भयानक, की खूप चुका झाल्या माझ्याकडून. ते चुका अजूनही भरू शकत नाहीत. हं? जे एवढ्या चुका, एवढं नुकसान माझं, त्यात आर्थिक नुकसान म्हणा, शारीरिक नुकसान, बरेच म्हणजे गोष्टी झाल्या केवळ त्या दुसऱ्या व्यक्तीला प्रतापामुळे, त्याच्यामुळं माझ्याकडे आलं. आणि इतकं मला वेगळं वाटायला काहीच कळलं नाही गेलं. एक वेड्यात थोडकं मानसिक रुग्णासारखं करत होतो मी. हं? पण मी तुम्हा लोकांना काही बोलत नव्हतो, माझं मी चाललंय रुटीनप्रमाणे होत असे. पण मला खूप त्रास व्हायचा. काय, खूप म्हणजे खूप. आणि त्या त्रासामध्येच माझं टेन्शन, ह्या गोष्टी, पुन्हा माझं ते मंदिराचं बांधकाम, त्याच्यात भर अजून, ती लोक त्यात, मी टेन्शनमध्ये त्या लोकांना बोलायचं. मग आमच्यात बी भांडण व्हायला लागले. म्हणजे सारखं चकमक उडायला लागली, तू असं केलं, ह्यानं असं केलं, तसं केलं. पण मला नेमकं कळना गेलं की का होतंय. कारण माझा मेंदू तिकडे जाईनाच गेला की हे असं असं आहे म्हणून. म्हणजे तेवढी माझी कॅपॅसिटीच राहिली नाही की कशामुळं काय होतं, काय नाही, हीच मला कळना गेलं. आणि हेच असंच चालायला लागलं. त्याच्यामध्ये मग मी आजारी पडलो थोडासा अगोदर. त्यानंतर माझं शुगर वाढायला चालू झाली. शुगरमध्ये मग ते तुम्हाला तर माहीत आहे, त्या मंदिरात बांधकामाचं टेन्शन, ही टेन्शन, म्हणजे आघात व्हायला. कारण ती ऊर्जाच एवढी खराब होती की भयानक खराब ऊर्जा. मग त्या टेन्शनमध्ये मग मला ते ऑपरेशन करावं लागलं. पाय सुजले, पाय नासला माझा. हे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ती गोष्ट. आणि मग त्याच्यामध्ये ऑपरेशन झालं, म्हणजे मी आजारी पडलो चांगला, हॉस्पिटलला राहावं लागलं. पुन्हा डोळे खराब झाले. तुम्हाला अजून बी मला दिसत नाही, तुम्हाला माहिती आहे. त्याच ह्याच्या कार्यक्रमात झालेलं आहे. तुम्हाला आज मी सांगायला लागलो, ही नकारात्मक विचाराचे, निगेटिव्ह विचाराचे लोक असतात, त्याचा परिणाम काय होतो हे तुम्हाला मी सांगायला लागलोय. कारण आता तुम्ही जरी चांगला आहात, आता सध्या तुम्ही जरी चांगला आहात, पण तुमच्या सहवासामध्ये एखादी व्यक्ती, नकारात्मक विचाराची व्यक्ती तुमच्या सहवासामध्ये आली, तुमचे संपर्क होत राहिले, निवळ तिच्या बोलण्यानं सुद्धा, तर तुम्ही बिघडू शकतात. तुम्ही बिघडल्यानंतर तुमचा परिणाम इतर लोकांवर पण होतो. तुम्ही बिघडल्यानंतर तुमचा परिणाम घरातल्या लोकांवर होतो, मुलाबाळावर होतो. असं एवढं भयानक ती ऊर्जा असते. हे लोकांना खरं वाटणार नाही, पण मी स्वतः अनुभवलंय बरं का. तर झालं काय, मग मी आजारी पडलो, इथं तुम्हाला सांगितलंच आहे की मी आजारी पडलो, माझं ऑपरेशन झालं. मग तेव्हापासून जी बिघडलो मी, समजा बिघडलोच म्हणा की, म्हणजे डोळे गेले. हां, टेन्शन ह्याच्यामध्ये झटका आला ना. झटक्यामध्ये सगळं झालं, कारण शुगर वाढले, झटका आला. त्याच्यामध्ये शुगरमुळे तर डोळे खराबच होतात अगोदरच, निमताळायला निमित्त झालं, चुळून चुळून लाल केलं म्हणतात तसं. आणि अजून बी मी डोळ्यानं सुधारलो नाही, लक्षात घ्या. आता पाय राहिला, सगळी गोष्ट आहे, पण ते दुखतो पाय माझा. केवळ एका चांगल्या व्यक्तीच, पण त्या व्यक्तीवर, त्या नकारात्मक विचाराच्या व्यक्तीचा परिणामाचा भोग ही माझ्याकडे असा आला. आता समजा ज्यावेळेस मी विचार करायचो, आता कधी कधी पुन्हा समजा मी आजारी पडल्यानंतर मला वेळ खूप भेटायला लागला, कारण आराम करायचो मी, पडून राहायचो ना. पडून राहिल्यानंतर मला कधी कधी विचार, ही असं का झालं, असं का झालं.
तरी मी मला वर्ष 2 वर्ष मेळ लागला नाही त्याचा. हे कसं काय? पण मला वाटायचं आहे आपले भोग आहेत, हे चाललंय ते चाललंय, असू द्या काय नाही. मी पॉझिटिव्ह विचार करत गेलो. पण अलीकडे वर्ष 1.5 वर्षापूर्वी मला असं लक्षात आलं की हा प्रकार झालेला आहे आपल्या बाबतीत, की अमुक अमुक व्यक्ती ही अशा पद्धतीची आहे आणि ह्याच्यामुळे आपल्यावर त्याचा परिणाम झालेला आहे आणि त्याच्यामुळे हे आपल्याला भोग आलेत. मग ती व्यक्ती समजा संपर्क कमी केले मी थोडक्यात, हळूहळू कमी करून टाकली. चिडून काय उलटं सुलटं बोलून कमी करून टाकलं, कारण मला ते त्रासदायक ठरायला लागलं. हे असं असतं. तर मी तुम्हाला एकच सांगतो की आपले मुलं, आता मुलांची मैत्री कुणाबरोबर आहे, ती मित्र कसे आहेत, काय आहे. जर मुलं तुमची चांगली बी असतील आणि मित्र जर तशा विचाराचे असतील, तुमचा मुलगा खूप हुशार आहे आणि तसे नकारात्मक विचाराचे जर मित्र असतील, तर तुमच्या मुलाची प्रगती खुंटते, लक्षात घ्या. आणि ती प्रगती खुंटते. पण तुमचा मुलगा घरामध्ये चिडचिड करतो. बऱ्याच वेळेस आपल्याकडे येतात लोक की आमचा मुलगा घरामध्ये चिडचिड करायला आहे, अभ्यासावर लक्ष नाही वगैरे काही सांगतात ना, मुलांच्या तक्रारी करतात लोक. पण त्या तक्रारी मागं ही सुद्धा गोष्ट असते की तो कुणाच्या सहवासात आहे, कुणाशी मैत्री आहे त्याची. मैत्री जर खराब मित्राची असेल तर मुलावर त्याचा परिणाम होतो, लक्षात घ्यायचं. कारण आपल्याला लक्षातच येत नाही आपला मुलगा एवढा चांगला असताना आता बिघडवणी का करतो. तर त्याला कारण असतं त्याचे मित्र कोण आहेत. तर कधी बी लक्षात मुलाला सांगायचं की बाबा मित्र चांगले कर, पॉझिटिव्ह विचाराचे असणारे मित्र असावेत, मैत्रिणी असाव्यात, असे नकारात्मक वगैरे ह्या गोष्टी नसाव्यात. कारण ते भोगले मी. कारण मी एवढा त्याच्यातला जाणता असताना सुद्धा मला हे कळलं नाही, कारण मी माझ्या धुंदीतच राहिलो. केवळ एक चांगली व्यक्ती असताना ती तर बिघडली, पण तिच्यामुळं मला बिघडावं लागलं. आता त्या व्यक्ती कशी राहिली काय त्याचं काही देणं घेणं नाही आपल्याला. पण केवळ चांगल्या व्यक्ती आहे म्हणून आपण संपर्क ठेवले. पण ती व्यक्ती खराब व्यक्तीच्या संपर्कात असल्यामुळे जास्त तिचा परिणाम आपल्यावर झाला, म्हणजे माझ्यावर झाला. आणि मी सुद्धा मानसिक तणावात, मनोरुग्ण थोडक्यात म्हणायला काय अडचण नाही, अशा पद्धतीनं माझं होतं. 24 तास माझं माइंड खराब असायचं. मी बोलून दाखवत नव्हतो इकडे तुम्हाला, मी कंट्रोल करून, पण मला त्रास होत होता. पण का होतोय हे मला सुद्धा, मी एवढा जाणता असून सुद्धा मला कळलं नाही. ते तुम्हाला तर कळणं अशक्य गोष्ट आहे, कारण आम्ही त्याच्यातले असतो तरी आम्हाला मेळ लागला नाही. कारण ज्यावेळेस मी विचार केला त्यावेळेस मला कळलं की मी पुन्हा शोध घेतला. कारण हे असं का बरं, आपण एवढे चांगलं देवदेव करतो तरी आपल्याला त्रास कसं काय. तुम्ही लोक म्हणतात ना आम्ही देवदेव करतो, पण आपल्याला जर गोष्ट नाही कळली ही तर आपण नुसता देवदेव करून मेळ लागत नाही. आपल्याला ह्या गोष्टी कळायला पाहिजे, आपण शोध घेतला पाहिजे. हे कशामुळं काय होतं, मग देवाकडे मागणी करता येते, देवाकडे प्रार्थना करता येते आपल्याला की बाबा देवा हे असं असं आहे तर मला याच्यातून बाहेर काढ. मग तोच प्रकार मी सुद्धा केला की देवाला एकच दररोज प्रार्थना करायचं की मला ही गोष्ट ह्याच्यामुळं होली तर त्या व्यक्तीपासून मला अलिप्त कर, त्या व्यक्तीपासून मला दूर कर, त्या व्यक्तीचा मला फोन आला ना पाहिजे, काय आलं ना पाहिजे, काही आलं ना पाहिजे, मला याच्यापासून दूर कर. कारण तुझी सेवा घडायला मला म्हणजे माझ्याकडून होत नाही. अशा गोष्टी मी देवाकडे प्रार्थना नियमितपणे करू लागलो. आणि नियमितपणे करत असताना मी याच्यातून मुक्त बाजूला सरकलो. मला ती गोष्ट कळली. तशी तुम्हाला सुद्धा कळणं गरजेचं आहे. जर तुमच्या सहवासामध्ये कुणी असेल, तसं वाटत असेल, तुम्हाला त्रास होत असेल, ती व्यक्ती सहज जरी बोलली, काही बोलली तरी त्रास होत असेल, मानसिक ताण येत असेल, काही होत असेल, तर समजायचं हा व्यक्तीचा परिणाम आहे. ही व्यक्तीमुळे आपल्याला असं होतंय. कधी अपयश येतं, आपले धरलेलं कामं होत नाहीत, काही होत नाही, काही सगळा नजरेचा खेळ आहे, नकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीचा खेळ असतो. त्याच्यामुळं कधीही सावध राहायचं. आपण म्हणतो की असं कसं शक्य आहे, पण हे शक्य आहे. मी स्वतः अनुभवलेलं आहे, तुम्हाला पण अनुभव असेल
तर तुम्ही त्याचा शोध घ्या. तुम्हाला जर असं होत असेल, तुम्हाला अपयश येत असेल, त्रास होत असेल, मानसिक त्रास होत असेल, तर तुम्ही कुठल्या व्यक्तीमुळे होतंय याचा शोध घ्या. कधी होतो, काय होतो, कोण बोलल्यानंतर होतो, कोण आल्यानंतर आपल्याला त्रास होतो, अगर आपलं नुकसान कोण आल्यानंतर, आपल्याला फोन आल्यानंतर, अगर भेटल्यानंतर होतो, याचा शोध घ्या आणि त्या व्यक्तीपासून दूर राहा. एवढं मी तुम्हाला सांगू शकतो. कारण मी भोगलंय, तुम्ही भोगू नका. हं? तुम्ही एवढा याच्यात असताना सुद्धा मला मेळ लागला नाही, कळलं नाही. हं? तर न कळण्याचं म्हणजे माझ्या मागे व्याप असल्यामुळं मी सगळे असं बोलत मी दुर्लक्ष केलं, अगर मला ते समजलंच नाही. पण आता मला चांगलं समजलं आहे. तर मी सहसा त्या अशा व्यक्ती थोड्या बी मला जाणवल्या, आता बी फोन येतात कुणाकुणाची बी, थोडी बी जाणवले, तर मी आता कधी संपर्क ठेवत नाही. मी फक्त चांगले लोक आहेत, जे पॉझिटिव्ह विचाराचे लोक आहेत, त्यांनाच मी बोलतो. मी नवीन माणूस बोलायला लागला, मला जर जाणवलं की काही थोडंसं त्याच्यातून प्रॉब्लेम, तर लगेच मी त्याचा पुन्हा ब्लॉक करून टाकतो, नाही तर त्याशी संपर्क करत नाही. येतात ना, अजून बी फोन येतात वेगवेगळे फोन, असे आहेत लोक. पण मी लगेच सावध होतो. फोन आला आणि मला जर थोडंही जाणवलं, तर त्या व्यक्तीशी संबंध तोडून टाकतो. म्हणजे तिला परत बोलत नाही, तिला रिप्लाय देत नाही, काहीच करत नाही. कारण मी अनुभवलंय दुःख, तुम्ही अनुभवू नये म्हणून मी तुम्हाला सावध करतोय. तर अजून आपल्याला अशाच बऱ्याच गोष्टी येतात जी का आपल्या आयुष्यामध्ये असे नकारात्मक विचाराचे लोक आल्यानंतर आपल्याला त्रास होतो, हे मी सांगणार आहे पुढील व्हिडिओमध्ये. तर मंडळी, तोपर्यंत ओम नमः शिवाय. जय हिंद, जय भारत. सुखी राहा आणि समाधानी राहा.